आज मी तुम्हाला परत एक दाखवत आहे कासमांडा. खेड्यापाड्यातले लोक जे आहेत, जे ग्रामीण शेतामध्ये काम करणारे लोक आहेत, ते यांना बिलकुल ओळखतं की कासमांडा. या कासमांड्याची जे पहिले तर तुम्ही ओळख करून घ्या, कासमांडा कशाला म्हणतात. तर याचे जे झाड आहे हे जवळपास जमिनीपासून तर 3 ते 4 फुटाचं हे झाड होते. 4 फुटापर्यंत 3, 3.5, 4 फुटापर्यंत झाड होते. हे पर्जन्यकाळी म्हणजे जसा आता आपली बरसात लागली, जून महिना लागला की खुद स्वतःचे जे झाडं यायला सुरुवात होते. याची जी दांडी आहे हे फिक्कट अशी ब्राऊन कलरची याची दांडी असते बघा. फिक्कट कलर पाहून घ्यायचा पहिले तुम्ही. दुसरी गोष्ट अशी आहे याची, याला ज्या कळ्या येतात त्या कळ्या पहा कशा येतात. अशा पद्धतीचं याला कळी येते. हे बघा, बारकाईने पाहून घ्या. मग मी तुम्हाला फायदे सांगतो. हे बघा, याला म्हणतात कासमांडा. हे बा असे कळ्या येतात त्याले, आणि उगल्यानंतर याचं अशा प्रकारचं फूल राहील. हे बघा, हे असं फूल राहील. हे तर जुने काळी पहिले काय होत होतं की महिला वर्ग शेतात जो जातो, तर शेतात गेल्यानंतर त्याला फण लागते. फण लागल्यानंतर रक्त प्रवाह सुरू होते. तर याच्या पाल्याची पिंड बांधली किंवा या पाल्याचा रस जर लावला तर तुरंत रक्त प्रवाह बंद होऊन जखम तुरंत बसते. इतकं जबरदस्त हे झाड आहे. याची ओळख पाहिजे, याच्या दांडीवर बारीक 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 रोम आहेत पांढऱ्या रंगाचे, आणि याच्या पाण्याला जर हात लावला तसं मखमल सारखंच बरं वाटीन. जसं काही आपण मखमलवर हात फिरवालो सारखं जर फिरवलं तर मखमल वाटीन, उलटं फिरवलं तर तुम्हाला हळूहळू काटे लागतील. तर हा कासमांडा बी फार जबरदस्त आहे. याची ओळख करून घ्या. जेव्हा आपल्याकडे काही आपल्याला कोणत्या प्रकारचं आपल्यापाशी पट्टी नाही आहे किंवा कोणत्या जर आपल्याकडे शेतात आहो अशा ठिकाणी जर आपल्याला लागलं तर त्या टाईमला तुम्ही या झाडापासून फायदा घेऊ शकता आणि आपले जखम बंद करू शकता आणि रक्त बंद करू शकता. आणि हे बी तुरंत आराम करीन याच्यापासून. हा आहे कासमांडा. तर हा कासमांडा तुम्ही लक्षात घ्या आणि याचे उपयोग घ्या.